नमस्कार मित्रमैत्रिणींनो. नरहरी झिरवळ यांचा हा जो काही व्हिडिओ आहे जो सोशल मीडियावर व्हायरल होतोय, तुम्ही सगळ्यांनी बघितला असेलच. वेगवेगळ्या बातम्यांमध्ये, न्यूज चॅनलवर पण सगळं हेच चाललेलं आहे. आता प्रश्न असा पडतो की हे जे काही आहे हे कशामुळे बाहेर येतंय? कोणी हा व्हिडिओ शूट केला होता? आणि आता ज्या व्यक्तीने हा व्हिडिओ शूट केला त्या व्यक्तीकडे अजून वेगवेगळ्या आमदार खासदारांचे सुद्धा व्हिडिओ असा त्यांनी दावा केलेला आहे. हे सगळं एका बाजूला असलं तरीही काही लोकांचा संशय आहे की काहीतरी खूप मोठं एक षडयंत्र पॅरलली सुरू आहे. तिकडे कुणाचंही लक्ष जाऊ नये म्हणून अशा प्रकारचे रोज काही ना काही व्हिडिओ हे महाराष्ट्रातल्या जनतेला दाखवून त्याच्यामध्ये गुंगवून ठेवून कोणीतरी तिसरं काहीतरी खूप मोठा डाव साधत आहे असं बोललं जातंय. ते का हे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊया. तर आपल्या राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांचा कालचा हा जो काही व्हिडिओ आहे, आता मी काय दाखवणार नाही आणि तो एडिटिंगमध्ये पण टाकणार नाही आहे, ठीक आहे. हा व्हिडिओ सगळीकडे बातम्या जर तुम्ही बघितल्या तर तोच व्हायरल होताना दिसतोय. हा व्हिडिओ जो आहे तो 10 मिनिटाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओमध्ये असं दिसतंय की नरहरी झिरवळ जे की शासकीय निवासस्थानावर आहेत, या ठिकाणी त्या आजूबाजूला सगळं जे काही आहे ते नॉनव्हेज दिसतंय. त्याच्यानंतर दारूचे ग्लास दिसत आहेत. त्याच्यानंतर एक तृतीयपंथी असलेली व्यक्ती तिथे दिसते. त्याच्यानंतर ती कपडे काढते. त्याच्यानंतर काय म्हणूया, खूप वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या दिसत आहेत. आता पुढचं काय बोलायचं मी, ती व्यक्ती त्या बेडवर पण हे करताना दिसते. वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहे. आणि मुद्दा हा आहे की हा व्हिडिओ काही कुठल्या तरी स्पाय कॅमेऱ्यामधून किंवा CCTVतून रेकॉर्ड झालेला दिसत नाही आहे. तर स्पष्टपणे असं वाटते की झिरवळ आणि ती तृतीयपंथी व्यक्ती तिथे असताना कोणीतरी एक तिसरी व्यक्तीसुद्धा होती जी हे रेकॉर्ड करत होती, किंवा जिच्या काय म्हणूया खिशामध्ये हा फोन ठेवलेला होता आणि रेकॉर्डिंग सुरू होतं. हे सगळं जे काही आहे हे पाहून काल सगळीकडे सोशल मीडियावरती चर्चा होती. काही लोक आंबट शौकीन असतात, त्यांना परत परत त्याच गोष्टी चघळण्याची फार मजा वाटते त्यांना तसं करण्यामध्ये, चघळण्यामध्ये. आपण ना थोडंसं विचार करून हे बघायला पाहिजे की ह्याच्यामध्ये नेमका आपण काय प्रश्न विचारायला पाहिजे. आता नरहरी झिरवळ यांना शासकीय निवासस्थान जे काही दिलेलं आहे त्या निवासस्थानावर त्यांनी हे करणं हे खरं तर नैतिकतेला धरून नाही आहे, नैतिकदृष्ट्या ते चुकीचं आहे. परंतु या गोष्टीला अशा पद्धतीने दाखवलं जातंय जणू काही अन्याय अत्याचार केलेला आहे. म्हणजे मी तर म्हणते की या ठिकाणी जर का एखाद्या व्यक्तीला ब्लॅकमेल करून आणलेलं असेल याचा तपास व्हायला पाहिजे की ह्या तृतीयपंथी व्यक्तीला त्यांनी ब्लॅकमेल करून आणलेलं होतं का, शोषण केलेलं आहे का, की पैसे देऊन आणलेलं आहे, काय नेमकं आहे. आणि त्याच्यामध्ये जर काही इल्लिगल असेल तर ते शोधलं पाहिजे. आणि अर्थात शासकीय निवासस्थानावर जर का मंत्री असं काहीतरी करत असेल तर याचा अर्थ ते सरकारी कामांना किती सिरियसली घेतात. आता हा जो काही व्हिडिओ आहे, ही जी तृतीयपंथी व्यक्ती आहे तिच्यावरून पण अनेक लोक काहीतरी हा छक्काचा, ह्याला छक्काच लागतो. अरे असं नका बोलू, ते सुद्धा ह्युमन बिईंग असतात, ठीक आहे. आणि प्रत्येकच तुम्हाला माहीत नाही पुढचा जन्म तुमचा कसा होईल. आणि आपण प्रत्येकाने प्रत्येकाचा तसा आदर ठेवला पाहिजे, ती कोणीही असो, ठीक आहे. आपल्याला त्याच्यातला पुढचा भाग माहिती नाही आहे. तर ही जी व्यक्ती आहे तिचा भाऊ किंवा त्याचा भाऊ असलेल्या रवी यादव याने हे रेकॉर्डिंग केलेलं आहे असं त्यांनी दावा केला. आणि ते रेकॉर्डिंग जे आहे ते आता बाहेर आलेलं आहे, व्हायरल झालेलं आहे. आणि त्या यादवचं असं म्हणणं आहे की अशा प्रकारे ही तृतीयपंथी व्यक्ती अनेक आमदारांकडे गेलेली आहे, जात होती. आणि त्यांचे सुद्धा तसेच फोटो आहेत, व्हिडिओ आहेत, स्क्रीनशॉट आहेत, मेसेजिंग चॅट्स केलेले आहेत. आणि चॅट म्हणजे काय, नॉर्मल नाही, ज्या अर्थी ते असं बोलत आहेत त्या अर्थी काहीतरी विचित्र प्रकारचं चॅटिंग केलेलं असणार आहे. आणि सगळ्यात जास्त प्रॉब्लेमॅटिक मला हे वाटतं की एक आमदार नाही आहे, असे अनेक आमदार आहेत की जे त्यांचं हे चाललेलं आहे पॅरलली. एकीकडे आपल्याकडे देशाला ना आपला इतिहास इतका चांगला आहे, इतके आपल्याला हिरे मिळालेले होते आपल्या देशाला, आपल्या देशाचा वारसा खूप चांगला आहे. भगतसिंग सारखे, सरदार पटेल असतील, बोस असतील, नेहरू, गांधी यांच्यासारख्या लोकांनी ह्या देशाला पुढे नेण्यासाठी काय काय काम केलं.
राजकारणामध्ये पूर्वी जेव्हा लोक यायचे तेव्हा मला काहीतरी समाजसेवा करायची आहे म्हणून यायचे, आणि आता हे आल्याच्या नंतर इथे जर आपण बघितलं तर हे सगळे प्रकार चाललेले आहेत. याच्यामध्ये इल्लिगल काय आहे ते पाहिलं पाहिजे, आणि जर काही शोषण असेल तर शिक्षा द्यायला पाहिजे. पण सगळ्या मीडियावर ज्या पद्धतीने ते सगळं जात आहेत, तेच व्हिडिओ दाखवले जात आहेत, बघितलेही जात आहेत. हे असं करणं एकतर चुकीचं, तुमच्यावर कारवाईसुद्धा होईल. कारण कुणाचंही पर्सनल बेडरूममधले कुठलेही फोटो व्हिडिओ हे पब्लिक करणं हा गुन्हा असतो. त्या अशोक खरातचे जे काही लोकांनी व्हिडिओ क्लिअर दाखवले ना, बाई पण क्लिअर दाखवली, त्या बाईचा चेहरा दिसतोय, अनेक लोकांनी ते फोटो शेअर केले, हा गुन्हा आहे. आणि असं करणं हा गुन्हा असल्यामुळे अनेक लोकांवर कारवाई झाली. तुम्हाला मी माहिती म्हणून सांगते आहे, कारवाई होऊ शकते. अशा गोष्टी पसरवत जाऊ नका. मागायचं तर त्यांचा आपण राजीनामा मागितला पाहिजे, किंवा मग याच्या मागे मी जे म्हणलं तुम्हाला की असं काही आहे का षडयंत्र जे की पॅरलली चाललेलं आहे. जसं आता तिकडे युद्धाचा भडका उडालाय. आज दुपारचीच बातमी आहे की इस्रायलच्या ॲटॉमिक रिसर्च सेंटरवर इराणने हल्ला केला आहे. तिकडे भयंकर युद्ध भडकत आहे आणि तेलाचे भाव वाढू शकतात. आपल्याकडे ऑलरेडी गॅसचे भाव वाढलेले आहेत, अनेक गोष्टी महाग झालेल्या आहे, आणि रांगा लागलेल्या आहे पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी लोकांच्या. तर या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. लोंढेच्या लोंढे गावाकडे चाललेले आहेत, जसे की कोविड काळामध्ये जात होते. लोक गावाकडे परत जात आहेत कारण अनेक हॉटेल बंद झाले, तर रोजगारच नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टी एकीकडे चाललेल्या आहे. या सगळ्या गोष्टींवर उदाहरणार्थ मी पण व्हिडिओ बनवला असता, त्या गोष्टीची चर्चा मीडियामध्ये जास्त झाली असती, ते व्हिडिओ दाखवले गेले असते. पण आता त्याच्याकडून थोडंसं दुर्लक्ष व्हावं म्हणूनही असेल, किंवा अजितदादा पवार यांचा तपास जो आहे तो कुठपर्यंत आला, नेमकं काय झालं, काय शोधलं, CCTVमध्ये दिसले अजितदादा जाताना मुंबईच्या, तर मग त्याच्यात अजून काय दिसलं, कोण होतं सोबत, हे याच्यावर चर्चा झाली असती. आणि ती सगळी चर्चा दडपून काढण्यासाठी गेल्या 8 दिवसापासून महाराष्ट्रामध्ये नवीन नवीन गोष्टी येत आहेत, नवीन नवीन व्हिडिओ बाहेर येत आहेत. मी तुम्हाला सांगते, हे बघा, कुणाचीही तरी इच्छा असल्याशिवाय असे व्हिडिओ पब्लिक होऊ शकत नाही. कुणाची तरी इच्छा असल्याशिवाय असे व्हिडिओ हे व्हायरल होऊ शकत नाही. आणि कुणाची तरी म्हणजे खूप मोठ्या आकाची, की जे म्हणू शकतात की तू डायरेक्ट पब्लिक कर आणि अभय तुला. मग हेच 2-4 दिवस मस्त चर्चा होऊ देणार, सगळं वातावरण, लोक पूर्ण त्याच गोष्टीचा विचार करत राहणार, आणि 4-5 दिवसांनी म्हणणार की हां, आता हे व्हिडिओ नका पब्लिक करू. तोपर्यंत त्यांनी इकडे दुसरं काय प्लॅनिंग करायचं, कोणाशी भेटीगाठी करायच्या, बोलण्या करायच्या, काय तोडाफोडीचे, काय सगळं हे इकडे करून बसतात. आणि तोपर्यंत महाराष्ट्र या गोष्टीची चर्चा करत राहतो. मुलुंडमध्ये त्या मेट्रोची स्लॅब कोसळली, तुम्ही बघितलं असेल तो व्हिडिओ, बघू शकलो नाही आपण. माणूस मेला. होर्डिंग कोसळलं तिकडे, तेव्हा मागच्या वर्षी घोटकोपरमध्ये माणूस गेला. या गोष्टीवर किती वेळ महाराष्ट्रामध्ये चर्चा झाली हो. कुठल्या मीडियामध्ये हेडलाईन म्हणून त्याच्या चर्चा झाल्या. सगळ्या नेत्यांनी त्याच्यावर केल्या काय. जीव गेला तेव्हा, म्हणजे माणसाच्या जीवाची काहीच किंमत नाही. जीव गेला तेव्हा त्याच्यावर इथं मोठमोठ्या चर्चा होत नाही. इथं 38,000 मुली महाराष्ट्रामधनं गेल्या काही वर्षामध्ये जेव्हा गायब झाल्या, त्याच्यावर मोठ्या मोठ्या चर्चा व्हायला पाहिजे. खरं तर तो चर्चेचा विषय आहे. आणि हे कोणाचे काय व्हिडिओ, ते पोलिसांनी चौकशी करावी आणि लिगल ॲक्शन घ्यावी, त्यांचा राजीनामा घ्यावा. विषय आपल्या, तुमच्या, आमच्या साठी महत्त्वाचे असणारे विषय बोलले गेले पाहिजे. मी तर म्हणते, म्हणून ह्या झिरवळचा एकतर मला व्हिडिओ करायचा नव्हता, पण म्हटलं त्यानिमित्ताने आपण कशावर बोलायला पाहिजे हे आपण, मला असं वाटतं की सांगायचं होतं, म्हणून हा व्हिडिओ. तुम्हाला माहिती आहे मित्रमैत्रिणींनो, माझ्यावर एक खोटी केस दाखल करण्यात आलेली आहे, आचारसंहितेचा भंग केला म्हणून. BBCला वगैरे सगळीकडे बातम्या आलेल्या होत्या. आता ही केस लढण्यासाठी मला काही पैशांची गरज आहे. तुम्हाला शक्य असेल तर याच्यावर तुम्ही मला मदत करू शकता, आर्थिक मदत. कारण काय आहे की हे सगळं जे काही मी करते ना, की मला काय याच्यातनं खूप काही मिळत नाही. ठीक आहे, फक्त समाधान मिळतं की मी काहीतरी माझ्या देशासाठी जे बोलायला पाहिजे म्हणून ते बोलते. आणि त्याच्यामध्ये पण अडथळे इतके येत असतात, हे फार अवघड होऊन जातं की हे काम कंटिन्यू करणं. आणि बघा, म्हणजे तुम्हाला शक्य असेल तर या सगळ्या गोष्टींवरच्या तुमच्या प्रतिक्रियासुद्धा कमेंट करून मला नक्की सांगा. थांबते. धन्यवाद.